शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलली. वन नेशन वन इलेक्शन केवळ बोलण्यासाठी हिंमत असेल तर 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घ्या. शरद पवार आणि संजय राऊतांचं भाजपला आव्हान. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर महाविकास आघाडी सरकार आल्यास 3000 रुपये देऊ. संजय राऊतांची डबलची ऑफर. विधानसभा निवडणूक होईपर्यंत सरकारला महिलांच्या खात्यात 10,000 रुपये द्यायचे असल्याचं ऐकतेय. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंची टीका. तर पैसे फक्त एकाच ताईला मिळाले पाहिजेत का, चित्रा वाघ यांचा टोला. जनसन्मान यात्रेसाठी पैसा येतो कुठून? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल. अजित पवार आणि सूरज चव्हाणांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा. ओके सरकारनं मुंबई विकायला काढली आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचा डाव. निवडणुकीमध्ये महायुतीला हद्दपार करा. मुंबईतील कार्यक्रमातून ठाकरेंचा हल्लाबोल. माजी आमदार कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट. कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा. मनसेच्या पाठिंब्यावर गोरेगावमधून विधानसभा लढण्याची शक्यता. आणि गरिबांच्या उपचारासाठी 3 कोटींचं एक वाहन. वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही आरोग्य विभागाकडून 100 वाहनं खरेदी करण्याचा घाट. चर्चांना उधाण.